काय सरळ मार्गाने जन्माला आलेला गट आहे काय तो मेंढ्यांचा? अमित शहाचा पक्ष आहे तो? ती काय शिवसेना आहे का? आणि विकृती आहे ही एक प्रकारची. पक्ष फोडणं, माणसं विकत घेणं ही एक प्रकारची विकृती आहे. आणि जेव्हापासून या महाराष्ट्रात मोदी शहांचं राज्य आलं आहे या देशात, तेव्हापासून राजकारणातल्या या विकृतीनं कळस गाठलेला आहे. महाराष्ट्रासारखं राज्यसुद्धा त्यांनी या संदर्भात पूर्णपणे नासवलं. याचा अर्थ या गोष्टीला अंत नाही का? नक्कीच या गोष्टीला अंत आहे. योग्य वेळी महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा या सगळ्या विकृतीविरुद्ध जनता बंड करून रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. तृणमूल काँग्रेसचे काही खासदार जे आहेत ते लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. देशभरामध्ये प्रादेशिक पक्षांमध्ये असं सगळं केलं जातंय का? मीनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवार हे या देशातले प्रधानमंत्री ते प्रधानमंत्र्यासारखे वागत नाहीत. या देशाचे गृहमंत्री ते देशाची अंतर्गत सुरक्षा आणि इतर गोष्टी वाऱ्यावर सोडून बाकी इतर कामात बिझी असतात. या देशाच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे हजारो लाखो खटले तुंबलेले असताना लंडनमध्ये कायदामंत्र्याबरोबर पिकनिकला जाऊन बॅडमिंटन खेळतात. या देशातला निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एजंट म्हणून काम करतो. अशा परिस्थितीमध्ये हा देश कसा चालणार हा कोणाला प्रश्नच पडलेला नाही. लोकांच्या मनातली खदखद ही स्पष्ट दिसते. त्यांच्या पक्षात स्वतःच्या खदखद आहे, पण या खदखदीला सुद्धा नक्कीच वाट मोकळी करून दिली जाईल. 2 दिवसांपूर्वी मोदींनी जो नेहरूंचा रेकॉर्ड मोडला, अरे कशा रेकॉर्ड मोडला? ते फडणवीस असं म्हणतायत की शरद पवार असं म्हटले की मोदींची आणि नेहरूंची तुलना होऊ शकत नाहीच होऊ शकत. पण फडणवीस असं म्हणतात की त्यांचं बरोबर आहे कारण मोदी आहेत. हो, मोदीच आहे. दुसरे मोदी निर्माणच होऊ शकत नाही. इतका क्रूर, अघोरी आणि विकृत नेता दुसरा निर्माण होऊ शकत नाही. प्रधानमंत्री नेहरू हे साधारण 16 वर्ष पंतप्रधान होते, हे लक्षात घ्या. हे 12 वर्षाचा हिशोब मोदीने कुठला काढला? 1947-48 सालापासून ते प्रधानमंत्री आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर होते, श्यामाप्रसाद मुखर्जी होते, वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. याचा अर्थ नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस बाबासाहेब आंबेडकरांना देशाचे पहिले कायदा मंत्री मानायला तयार नाहीत. जर ते नेहरूंना 1948 नंतर प्रधानमंत्री मानायला तयार नसतील तर याचा अर्थ ते सरदार पटेलांना देशाचे पहिले गृहमंत्री मानायला तयार नाही. आणि हे सगळं मोदीच करू शकतात. त्याच्यामुळे मोदी हे मोदीच आहे. 2 दिवसापूर्वीची बुगली फेकली ना, बुगली नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची 2 दिवस राज्याचं आणि देशाचं राजकारण या सगळ्या तुमच्या विधानाभोवती फिरते. राष्ट्रवादीकडून कुणी बोलत नसलं तरी असे